त्याचे पाय
शिवभोळा चक्रवर्ती त्याची ठाण माझी चुकली वाचे वरता शिवनाम तयानभागी प्रभुता धर्म अर्थ काम शिवा देवता प्रत्यक्ष वाचे वरता शिवनाम तयानभागी प्रभुता एका जनार्दन शिव निवारी काळाचा भेवा वाचे वरता शिवनाम तयानभागी प्रभुता Jai
कल्याणदाम कनकचौबकदाम भूषण उत्तुंगतीन कुचकुंभ मनोहरांगी वाणमानमासांच साधुभूते आदिनाथ समारंभा श्री ज्ञानराज मध्यमान अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरु परंपरा आदिनाथं च वत्सेन्द्रं गोरक्षं गैरीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च योगं वन्दे मुहुर्मुहुः ज्ञानेशं नामदेवं च एकनाथं तथैव च तुकारामं प्रसादे वारकरी परम्परां नमो ज्ञानेशाय
संतांची सर्व भाविकांचे भाविकांचा तिची माझी ही कथोरीची सत्य तुझे हा गोपाळ कृपा करी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे म्हणता शिवनाम तयाना पाठी क्रोधता. श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज सेवेकरिता उपस्थित केलेल्या अभंगाद्वारे सफल कीर्तन भक्ती किंवा दर्शनाचा भगवान परमात्म्याच्या कीर्तनाचा आणि त्यांच्या दर्शनाच्या फलाचं वर्णन करत श्री भगवान शिवाच्या स्वरूपाचं कथन करत आहेत. आज शिवरात्री हा एक नैमित्तिक पर्व आहे. या नैमित्तिक पर्वाच्या निमित्तानं ही नैमित्तिकी सेवा कारण की नानांच्या आदेशाने त्यांनी म्हटलं तुम्ही करा. कारण की मला कधी आज 4 प्रहराचे 4 अभिषेक राहतात. पहिला प्रहर 9 वाजेपर्यंत राहतो. म्हटलं की 6 वाजता प्रहर आरंभ होतो, मग अभिषेक राहतो. कारण की गुरुवर्यांचा आदेश मोडता येत नाही. या हेतूनच नाही तर तशी तर अंतकरणात इच्छाच नाही, खरंच नाही. परंतु बरोबर आणि 6ला आरंभ करतो अभिषेक. आता 3 प्रहरात 4 अभिषेक करावे लागते. परंतु नानांच्या आदेशामुळे ही श्री भगवान सिद्धेश्वराची सेवा करण्याचा योग आला. आता श्री भगवान सिद्धेश्वर श्री ज्ञानोबा आणि सर्व गुरुवर्य जशी ही सेवा करून घेतील, जशी बुद्धी देतील, तशा प्रकारचा या बंधाचा संक्षेपणा आपण विचार करण्याचा प्रयास करूया. आजची ही सेवा नैमित्तिकी सेवा आहे. कारण की या दिवशी जी काही विषय आपल्याला सांगायचे त्या अतिरिक्त दुसरा अभंग ग्रहण करून आपल्याला कोणताही अभंग घेतला तरी विषय पण येणार भगवान श्री शंकराचं वर्णन आणि त्यांच्या चरित्राचं, त्यांच्या या शिवरात्रीच्या महात्म्याचं वर्णन. कारण की आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या उत्कर्षाकरिता काही ना काही व्रत अवश्य केलीच पाहिजे. मग वैष्णव असेल तर वैष्णवांकरता एकादशा किंवा भगवान श्रीकृष्णांचे जन्माष्टमी, रामनवमी इत्यादी व्रत आहेत. तसेच वैष्णव जरी आपण असलो तरी पण भगवान शंकराचे हे शिवरात्रीचं जे व्रत आहे ते आपण सगळे आचरित करतो, त्याचं अनुष्ठान करतो. म्हणून या शिवरात्रीचं व्रत आपण कसं करावं, त्याचा विधी काय आहे याच्या निरूपणापूर्वक आपण अभंगाचा विचार पाहूया. कारण की जोपर्यंत आपल्याला कोणत्याही व्रताचा विधी कळत नाही, तो विधी आपण ते व्रत कसं करावं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि सविधी त्या व्रताचं आचरण जर आपण केलं तर त्याचं फळ निश्चित आपल्याला प्राप्त होतं. परंतु जर एखाद्या वेळेस आपण विधी चुकून केलं तर एखाद्या वेळेस जसं फळ प्राप्त व्हायचं असेल तशा प्रकारचं त्या व्रताचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही. म्हणून विधी सहित आपण
या प्रत्येक व्रताचं आचरण केलं पाहिजे. शिवरात्री व्रत कराया शिवरात्री व्रत करा यथाविधी भावे तुझी आधी शिवलिंग. हे व्रतही आपण विधीचा आश्रय करून या व्रताचं अनुष्ठान केलं तर आपलं जन्माचं बंधन जन्ममरणाचं बंधन संपेल. म्हणून भगवान शिवाची ही शिवरात्री तिचं अनुष्ठान यथायोग्य आपण केलं पाहिजे. याचं विधान सांगत असताना आपल्याला संतांनी थोडं त्याचं वर्णन केलं आणि पुराणामध्ये याचं विस्तृत वर्णन आहे. विशेषतः लिंग पुराण आणि शिवपुराण या दोनही पुराणामध्ये शिवरात्रीचं व्रत आढळून येतं. लिंग पुराणानुसार श्री नामदेव महाराज यांचं पूर्ण वर्णन ते लिंग पुराणानुसार केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त आपल्या शिवपुराणामध्ये फार सुंदर तेथेही वर्णन आहे. आपण त्याचा थोडा विचार करूया. कारण की या व्रताचं निरूपण करत असताना एक वेळेस सहज भगवान विष्णू श्री ब्रह्मदेव आणि श्री पार्वती माता हेच भगवान शंकरासमवेत कैलास पर्वतावर बसले असताना त्यांचे प्रश्न विचारत होते. तेव्हा या तिघांनी प्रश्न केला की आपण केन व्रतेन संतुष्ट आहात. कोणत्या व्रताने संतुष्ट झालेले आपण भुक्ती मुक्तीच्या प्रयत्नाशी भोग आणि मोक्ष आपण देता, परंतु कोणत्या व्रताने संतुष्ट होऊन आपण भोग मोक्ष त्या व्रत करणाऱ्या प्रदान करतात. हे भगवान शंकरा आम्हाला तुम्ही याचं कथन करा. तेव्हा भगवान शंकरजी बोलतात की भोरी व्रताने मी संत. माझी एक व्रत नाही, अनेक व्रत आहेत, असंख्य व्रत आहेत आणि ते व्रत केल्यानंतर मी प्रसन्न होतो. परंतु त्यापैकी काही थोडीशी तर 10 संख्याने ताळी मी जे काही मुख्य 10 व्रत आहेत ती 10 व्रत केल्यानंतर माझी प्रसन्नता त्या साधकावर होते. ती 10 व्रत मी तुम्हाला सांगतो आणि ती 10 व्रत त्यांनी सांगितल्यानंतर आरंभ ती व्रत सांगत असताना भगवान शंकरजी सांगतात की पहिलं व्रत आहे अष्टमी व्रत. आता ही अष्टमी व्रत कसं करायचं तर शुक्ल पक्ष अष्टमी आणि कृष्ण पक्षाची अष्टमी या दोन्ही अष्टमी आहेत. परंतु त्यात सांगतात या अष्टमीला आपण रात्री भोजन करायचं. दिवसभर भोजन न करता
रात्री भोजन करणं, परंतु त्यातली त्यात एक कालाष्टमी येते. कालाष्टमीला कधीच भोजन करू नये, रात्रीही करू नये आणि दिवसाही करू नये. एक हे अष्टमी व्रत भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. तदनंतर द्वितीय व्रत आहे एकादशी व्रत. एकादशी व्रत यामध्ये शुक्ल पक्षाची एकादशी आणि कृष्ण पक्षाच्या 2 एकादशी आहेत. भगवान शंकराला प्रिय असणारा व्रत आपण करण्याकरता पाहतो की कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाची जी एकादशी आहे त्या दिवशी आपण भोजन काहीही करू नये. परंतु जी कृष्ण पक्षाची एकादशी येते त्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला रात्री भगवान शंकराची पूजा करून भोजन अवश्य केलं पाहिजे, तेव्हा ते व्रत पूर्ण होतं. हे श्री भगवान शंकराचं द्वितीय व्रत एकादशी व्रत आहे. आणि तृतीय व्रत आहे त्रयोदशी व्रत. आपण प्रदोष म्हणतो, परंतु त्रयोदशी व्रत सांगितलं. त्रयोदशीला जी काही शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही एकादशी आहेत, याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला रात्री भोजन केलं तर चालतं, परंतु कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला रात्री भोजन करू नये, म्हणजे दिवसाही करू नये आणि रात्री करू नये. निराहार ही त्रयोदशी करावी. हे तिसरं व्रत आहे. चौथं व्रत आहे सोमवार व्रत. सोमवार व्रत या दोन्ही पक्षाचं असेल तर दोन्ही पक्षाचं व्रत करत असताना दिवसा सोमवार सोडू नये. मग 12 वाजले असतील तर आपण आपल्या सवलतीनुसार 12 वाजल्यानंतर फक्त तो सोमवार सोडला तर चालतो. परंतु भगवान आपल्या शिवपुराणानुसार कोटी रुद्र संहिता यामध्ये वर्णन करत असताना वर्णन केलं तर रात्री भोजन करावं, दिवसा आपण भोजन करू नये. रात्री भोजन केलं तरच ते सोमवाराचं व्रत परिपूर्ण होतं. या प्रकारे हे 4 व्रत, पहिलं अष्टमी व्रत, दुसरं एकादशी व्रत, तिसरं त्रयोदशी व्रत आणि चौथं सोमवार व्रत, ही 4 व्रत केली तर भगवान शंकर प्रसन्न होतात. तद्वत भगवान शंकराची काही पुढची व्रत म्हणजे नियम. उपवास ठेवणं यालाच व्रत म्हणत नाही, त्याच्याकरिता काही नियम पालन करणं याचं नाव व्रत आहे. कारण की जेव्हा बटुकाचा उपनयन संस्कार होतो तेव्हाही त्याला तस्य व्रतम असं सांगून त्याची काहीतरी नियमावली सांगितली जाते. म्हणून व्रत अर्थात नियम ते कसं करायचं. आता आपल्याला पुढचे 6 व्रत अवशिष्ट आहेत. एक आहे ते शिवपूजन. हे सुद्धा एक नियम आहे. प्रतिदिनी भगवान शंकराची पूजा करणं हे सुद्धा एक व्रत आहे. हे 5वं व्रत आहे. दुसरं आहे की रुद्र जपा, भगवान शंकराच्या नामाचा जप करणं. त्या जप हा एक 6वं व्रत. आणि उपवास हा शिवालयामध्ये उपवास करणं त्याला हे 7वं व्रत. आणि 8वं व्रत म्हणजे काशीमध्ये राहून देह सोडणं. आणि काशीमध्ये राहून देह सोडला तर त्याला सनातन भगवत प्राप्तीच्या मुक्तीचा लाभ होतो, मोक्षाची प्राप्ती होते. या प्रकारे ही 8 व्रत यद्यपि आपण सोमवारचं व्रत मागे सांगितलेलं आहे, परंतु त्यातली जी 8 व्रत झाली त्यापैकी भगवान शंकराला अतिशय प्रिय वाटणारी 2 व्रत आहेत. आणि त्या 2 व्रतांमधलं सुद्धा एक व्रत जास्त प्रिय आहे, जी अष्टमीला सोमवार येतो. सोमवार व्रत आहे, परंतु अष्टमीला जो सोमवार येतो तो सोडू नये. तो दुपारी सोडू नये आणि संध्याकाळी सोडू नये. तो पूर्ण उपवास करावा. हेही व्रत अष्टमी सोमवार व्रत
भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. आणि शेवटचं व्रत म्हणजे कृष्ण चतुर्दशी हे एक सगळ्यात जास्त प्रिय व्रत आहे. कृष्ण चतुर्दशी आहे, ती कृष्ण चतुर्दशी प्रिय आहे. तर त्यातली त्या माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही अतीव प्रिय आहे. आणि ती कृष्ण चतुर्दशी तिला आपण शिवरात्री म्हणतो. यद्यपि प्रातःकाली आज त्रयोदशी होती, परंतु 8-9 वाजल्यापासून ही चतुर्दशी सध्याला आहे आणि हिला शिवरात्री म्हणतात. ही भगवान परमात्म्याला अतिशय सगळ्यात प्रिय आहे. व्रत करायचं झालं तर हे व्रत कसं करावं, तर याचं वर्णन आपल्याला शिवपुराणामध्ये आढळून येतं. त्या ठिकाणी अगोदर मनुष्याने सकाळी लवकर उठून स्नान करावं, पवित्र वस्त्र धारण करावे आणि आपला जो नित्य नियम आहे तो नित्य नियम करावा आणि नित्य नियम करून शिवालयात शिव मंदिरात जावं. आणि शिव मंदिरात गेल्यानंतर भगवान परमात्म्या पुढे संकल्प करावा की देव देव महादेव नीलकंठ नमोस्तुते करोम्यहं तव व्रतम. मी तुझा आज एक व्रत करणार आहे, तुम्ही हे व्रत माझं पूर्ण करणार. हे महादेवा, तुम्हाला माझा नमस्कार आहे. आणि तव प्रसादा निर्विघ्नेन भवेदिति. हे देवेश, तुमच्याच प्रसादाने माझं हे व्रत निर्विघ्न पार पडावं. या व्रतामध्ये कामाधिक दोष जे आहेत, कामाचे जे काही दोष आहेत, पीडां कुर्वन्तु नैव हि, हे मला पीडित करू नये म्हणून मी तुमचं व्रत करणार आहे. तुमच्या प्रसादाने माझं हे व्रत पूर्ण व्हावं अशी भगवान परमात्म्याच्या पुढे प्रातःकालिक संकल्पपूर्वक आपण हे व्रत आरंभ केलं पाहिजे. आणि हे व्रत करून मग दिवसभर आपण तो उपवास ठेवावा. आणि उपवास झाल्यानंतर मग जेव्हा रात्री प्रारंभ होते तेव्हा आपल्याला काही नियमावली आहे, तिथेही शास्त्रामध्ये वर्णन आहे. आपण म्हणजे नंद महाराजांनी प्रमाण सांगितलं ते शब्दशः पूर्ण अर्थ ना की आपण उपवास करावा आणि शिवाचे पूजन, रात्री जागरण विधी केला. म्हणजे हा विधी आहे की उपवास, भगवान शंकराची पूजा आणि रात्री जागरण. हा भगवान शंकराच्या या शिवरात्रीचा विधी आहे. मग तो आपण आता रात्री जागरण पहिलं झालं पण सगळे जाऊन भगवान शंकराची पूजा केली, त्यांना संकल्पपूर्वक उपवास केला. परंतु रात्री आहे त्या रात्रीला आपण जागरण करायचं. मग पुढे एक कसा पाणी, एक बिल्वदळ पूजन केवळ अतिशय सुलभ भगवान शंकराचं आहे. एवढं आपण सहज करू शकतो. परंतु शिवपुराणामध्ये भगवान शंकराच्या 4 प्रहराची जी पूजा आहे ती आपण कशी केली पाहिजे याचं वर्णन करताना आपण नंतर 6च्या अगोदरच जे भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन सगळी पूजेची सामग्री म्हणजे काही आपल्याला अभिषेकाला लागते ती सगळी सामग्री घेऊन जाऊन भगवान शंकराच्या दक्षिण दिशेला किंवा भगवान शंकराच्या पश्चिम दिशेला ही सामग्री ठेवली पाहिजे. तिथेच ठेवा. आणि नंतर भगवान परमात्म्याचे संकल्पपूर्वक आपण अगोदर गणेशांबिका इत्यादी पूजा करून ज्या देवतेला जो मंत्र आहे त्या मंत्र उच्चारण पूर्वक
भगवान शंकराची पूजा केली पाहिजे. कारण की शिवपुराणामध्ये सांगितलं अमंत्रकम नैव पूजनम हरस्यच. कारण की भगवान शंकराचं पूजन हे अमंत्रक होत नाही, ते समंत्रक मंत्रोच्चार करून भगवान शंकराची पूजा केली पाहिजे. मग मग गंध अक्षता इत्यादी आपल्याला याचे जे काही मंत्र आहेत ते मंत्रोच्चार करून भगवान शंकराची पूजा करावी. आणि भगवान शंकराची पूजा करून नंतर लिहिलं की आपण अष्टशत नामस्मरण करून भगवान शंकराचा अभिषेक करा. भगवान आपण कोणतेही नामस्मरण करून आपण भगवान शंकराचा अभिषेक करू शकतो. आणि अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला त्यांना वस्त्रालंकार आदी धारण करून मग आपल्याला रात्रीची जी पूजा आहे त्याच्यामध्ये धूप दीप नैवेद्य हे अर्पण केल्यानंतर भगवंताला आपण पक्वान्नाचा नैवेद्य पहिल्या प्रहरात दिला पाहिजे. आणि त्यांना जेव्हा आपण तांदूळ वगैरे हे अर्पण करतो, परंतु याच्यामध्ये आपल्याला कृष्ण तिल भगवान शंकराला अर्पण करावे. तसंच अर्घ्य देत असताना नारळाचं जे पाणी आहे, नारळाच्या पाण्याचा भगवान शंकराला अर्घ्य दिलं पाहिजे. या प्रकारे आणि एक एक भगवान शंकराचे 8 नावं घेऊन भगवान शंकरावर आपण 8 पुष्प चढावे. कारण की वर्णनच आहे. कारण की एक पहिला शब्द भगवंताचं नाव दिलं की भवश सर्वस्तथा रुद्रो पुनः पशुपतिस्तथा उग्रो महान तथा भीमो ईशान इति तानि वै. अर्थात नाम कोणती आहेत. पहिलं भवा, मग चतुर्थ्यंत करून अर्पण करायचं. भवाय नमः, पुन्हा शर्वाय नमः, रुद्राय नमः, पशुपतये नमः, उग्राय नमः, महते नमः, पुन्हा भीमाय नमः, ईशानाय नमः. अशा नामस्मरण करून एक एक नाम घेऊन भगवंताला अर्पण करावं. नंतर आरती इत्यादी करून आपण ती पूजा पूर्ण करावी. ही पहिल्या प्रहराच्या पूजेचा संक्षिप्त विधी झाला. द्वितीय पूजेमध्ये सुद्धा याच्यातला काही विधी समान आहे. परंतु द्वितीय पूजेमध्ये आपण जे भगवंताला अर्घ्य देऊ त्या बीजापूर, त्याला बीजवरा हिंदीमध्ये नाव आलं. तर आता मला जर तर बीज जास्त असलं तर एक जांब येऊ शकतो, पण मी काही शब्द पाहिलेला नाही आहे. तर बीजवरा हिंदीत आहे, संस्कृतमध्ये बीजापूर झालं तर जांब. कारण की बी त्याच्यामध्ये अधिक असल्यामुळे त्याचं अर्घ्य द्यावं. आणि या दुसऱ्या प्रहरात भगवंताला तीळ अर्पण करता जव म्हणजे हवनामध्ये जे गव्हासारखे शेलग्यावाले टरफलवाले असतात त्याचं ते अर्पण केले पाहिजे भगवंताला. तसंच नैवेद्य आपण दाखवावा. खिरीचा नैवेद्य दुसऱ्या प्रहरामध्ये भगवंताला दाखवला जातो. आणि दुसऱ्या प्रहरामध्ये भगवंताला पुष्प अर्पण करायचं आहे ते कमळाचं. पहिल्या प्रहरामध्ये कनेर पुष्प अर्पण करावं. दुसऱ्या प्रहरामध्ये कमळाचं पुष्प अर्पण करावं. या प्रकारे 4 जणांचा त्यामध्ये भेद आहे. एक अर्घ्य, पक्वान्न आणि जव अर्पण करणं आणि पुष्प भेटणं आहे कमळाचं पुष्प. हे हा दुसऱ्या प्रहराच्या काही नियम आपण तृतीय प्रहरामध्ये भगवान शंकराची पूजा समंत्रात जशी आहे तशी आपण, परंतु पुढच्या प्रहरामध्ये अधिक पहिल्या प्रहरात 108 मंत्रांनी आपण अभिषेक केला नामस्मरणाने. तर दुसऱ्या प्रहरात आपण त्याचे द्विगुणित करावे. तिसऱ्या प्रहरात त्रिगुणित केलं तरी काही जास्त समय लागत नाही. त्रिगुणित करावे. आणि यामध्ये
आपण अर्पण करताना आता इथे अर्घ्य आपल्याला डाळिंबाचं द्यायचं. डाळिंबाचं थोडं पुरं करून त्यानं अर्घ्य द्यायचं आणि मालपुवा भगवंताला प्रसाद म्हणून अर्पण करा. मालपुवा आणि इथे भगवंताला पुष्प, अर्क पुष्प, हे अर्क पुष्प अर्पण केलं पाहिजे. आणि हे आणि भगवंताला अर्पण करताना धानमध्ये गहू अर्पण करावे, तेव्हा भगवान परमात्मा प्रसन्न होतात. त्या चौथ्या तिसऱ्या प्रहराचा विधी आणि चौथ्या प्रहराचा विधी याच्यामध्ये थोडासा वेगळा आहे की इथे अर्पण करताना भगवंताला गोड पदार्थ, मधुर पदार्थ अर्पण करावे. कोणते अर्पण करा, परंतु मधुर पदार्थ अर्घ्य द्यायचं ते केळीच्या पाण्याचं केळ थोडं मोडून त्याचं अर्घ्य द्यावं. आणि भगवंताला त्यावेळी धान्य अर्पण करायचं, ते सप्त धान्य अर्पण केलं पाहिजे. आणि पुष्प इथे आहे, बिल्व अर्पण करावे किंवा शंख पुष्पी, हे शंख पुष्पीचे फुलं भगवंताला अर्पण केले तर भगवान शिव या शिवरात्रीला प्रसन्न होतात. असा या 4 प्रहराचा संक्षिप्ताने विधी आहे. भगवान परमात्म्याचा या संक्षेपण विधी सांगितला आहे. यद्यपि शिवपुराणामध्ये याचं वर्णन या आपल्याला वाचणारा विधी कठीण वाटतो, परंतु त्या भगवंताला आपण एवढं दिलं तरी चालतं की 1 पसापाणी 1 बिल्वदल हेही अर्पण केलं तर चालतं. कारण की भगवान कशा प्रकारचे एकदम लवकर प्रसन्न होणारे भोळे असे आहेत, त्याचं कथन श्री एकनाथ महाराज प्रथम चरणात. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय मातीचे. श्री नाथबाबा बोलतात की भगवान शिव कसे आहेत, त्यांचं अर्ध्या चरणामध्ये स्वरूप सांगितलं. शिव भोळा चक्रवर्ती. शिव
तसं तर पाहिलं काही अभंग असे असतात, त्या अभंगामध्ये थोडासा संक्षेपानं सूत्र रूपानं म्हणजे एक सूत्र अगोदर सांगतात आणि त्या सूत्राचं विवेचन पुढे खालच्या काही चरणामध्ये करतात. आपण सहज जर पाहिलं तर शुद्ध बीजा पोटी बळे रसाळ गोमती हा अभंग तसा पाहिला तर सर्व संतपर प्रकरणाला मानून संतांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्तानं हा अभंग घेतो. परंतु या अभंगाचा आपण तसा चांगला विचार केला तर हा अभंग सरळ सरळ नामकर प्रकरणाचा दिसतो. कसं मी थोडं संक्षेपपणे सांगतो, कारण की पहिल्या चरणामध्ये आपल्याला एवढं सांगितलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज असेल तर त्यापासून जी फळं होतात ती रसाळ होतात आणि गोमटी होतात. म्हणजे दोन फळाला विशेषण दोन दिली, रसाळ फळे आणि गोमटी फळे. चांगलंही फळ आहे आणि एवढंच गरीब फळ, परंतु म्हणजे बीज शुद्ध असेल तर त्याचं फळ रसाळ आणि गोमट होतं. मग आता इथे सांगितलं का कोणतं बीज आहे, त्याचं फळ रसाळ कोणतं आहे, गोमट आहे, काहीच केवळ सूत्र सांगितलं. बीज शुद्ध असेल तर फळ रसाळ गोमट. मग याचं वर्णन कुठे आहे, आपण बीज काय घ्यायचं ते कुठे, त्याचं स्वरूप काय, तर पुढे सांगितलं मुखी अमृताची वाणी. अमृताची वाणी हेच बीज आहे, त्याला लावायचं तोंडात मग भगवंताचं नामस्मरण. त्याचा विधी पुढे सांगितला आणि त्याचं फळ आपल्याला पुढे दिलं की सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल. हे मुखात अमृताची वाणी रूपी बीज लावलं त्याचं फळ आहे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल हे फळ. आणि पुढचं तुका म्हणे जाती ताप दर्शने. दर्शने अर्थात साक्षात्कारे. ताप जाती तुका म्हणे जाती ताप, परंतु कशाने दर्शन आहे म्हणजे भगवान परमात्म्याच्या साक्षात्कार. अंतःकरण निर्माण झालं तर नंतर साक्षात्कारच होतो. मी साक्षात्कारानं आपले सगळे जीवनातले ताप जातात आणि विश्रांती. ताप जाणं म्हणजे प्रिय दुःखांची निवृत्तीपूर्वक विश्रांती परमानंदाची प्राप्ती होते. म्हणजे हे सगळं नामाचं फळ. असा जर आपण या अभंगाचाही विचार केला तर प्रथम चरणामध्ये सूत्र सांगितलं आणि त्याचाच विस्तार पुढील 3 चरणामध्ये दिलेला आहे. आपल्याला श्री नागबाबा शब्द प्रयोग करतात की शिव भोमा चक्रवर्ती. शिव शिव शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर शिवम कल्याण विद्यते असे इति. शिव अर्थात कल्याण आहे, ज्याच्यामध्ये कल्याण राहतं असा तो शिव म्हणजे शिव शब्दच आहे जो की सर्वांचं कल्याण करणार आहे. तो शिव करतो म्हणजे शिव हा कल्याण करणारा आहे, सगळ्यांचं कल्याण करतो. कारण की शिव हा शब्द कल्याणदायक. श्री रामदेव बोलतात की शिव हा शब्द कल्याणदायक जाणती भाविक साधूजन. कारण की हा शब्द कल्याण देणारा म्हणजे शिवच कल्याण देणारा आहे. दुसरा जर शिव शब्दाचा अर्थ केला तर शती खंडयती अशुभम इति शिव. स्तोत्र करणे हा धातू आहे. या धातूपासून शती शील करतो. कोण आपल्या जीवनातली अशुभ शील करणारा नष्ट करणारा तो शिव. पहिला कल्याण करणारा, दुसरा अशुभ नष्ट करणारा तो शिव आणि तिसरा अर्थ केला तर शेरते आणि मानदय गुणाः अस्मिन् इति शिव.
कारण की आपण शिंग स्वप्ने या धातूपासून शिव शब्द शिरते घेतल्यानंतर, कारण की या इथं हे सगळं एक छान स्वरूप होतं, परंतु असं विग्रह आपल्याला आढळतात की ज्याच्यामध्ये ते अष्टमा हे अणिमादी सगळे गुण निवास करतात, तो शिव आहे. आणि याच आपण वर्णन पुढे पाहणार आहोत. म्हणजे शिव शब्दाचे 3 अर्थ झाले, कारण जो कल्याण करणारा आहे, अश्वाचा नाश करणारा आहे, आणि ज्याच्यामध्ये अनिवार्य अष्टगुण विराजमान असतात, तो शिव आहे. हा शिव पदाचा अर्थ अशी आहे, भगवान शंकर आहे. परंतु भगवान शंकर असे असले तर ते कोण आहे? सांगितलं चक्रवर्ती. चक्रवर्ती भगवान शंकराची ही 2 विशेषण, भोळा आणि चक्रवर्ती. भगवान शिव भोळे आहेत, चक्रवर्ती आहेत. म्हणजे असा चतुरार्थ शिरोमणी भगवान पांडुरंगासारखा, कृष्णासारखा तो चतुर नाही, हे आहेत की चतुरांचे शिरोमणी, आणि हे भोळ्यातले शिरोमणी म्हटलं तरी चालेल. हे भगवान शिव आहेत, कसे आहेत? भोळे. आणि हे चक्रवर्ती आहेत, भोळे चक्रवर्ती. मग आता हे चक्रवर्ती त्याचा अर्थ काय? चक्र एक पद्माकार शुभम चिन्हम वर्तते अस्मिन् इति चक्रवर्ती. पद्माकार शुभ चिन्ह ज्यांच्यामध्ये आहे ते असे चक्रवर्ती. तसे दुसरा अर्थ केला की चक्रेण वर्तते याचा चक्रवर्ती, किंवा जर आपण केलं चक्रम. आता चक्रम संपूर्ण जगत वर्तते येन सह चक्रवर्ती, ज्याच्यामुळे हे संपूर्ण जगत चालतं, तो चक्रवर्ती. आणि भगवान परमात्मा किंवा सर्व भूमीच्या ईश्वर जो पृथ्वीचा मालक, त्याला चक्रवर्ती सम्राट म्हणतो, कारण ते संपूर्ण जगाचे मालक आहेत. म्हणून हे चक्रवर्ती आहेत, कारण की यांच्याच प्रेरणेनं, यांच्याच सत्तेनं, परमात्म्याच्याच सत्तेनं संपूर्ण जगत चालतं. म्हणून परमात्म्याला चक्रवर्ती असं म्हणतात. चक्रवर्ती आहेत, तर याचं वर्णन आपण जर पाहू गेलो तर परमात्म्याच्या सत्तेनं संपूर्ण जगत चालतं. याविषयी वर्णन करताना बृहदारण्यक उपनिषदामध्ये जनक आणि यज्ञवंती यांच्या संवादामध्ये आपण काही श्रुतींचा विचार करू गेलो तर श्री जनकजी याज्ञवल्क्यजींना प्रश्न करतात की, म्हणजे ते बोलतात 4थ्या अध्यायामध्ये विचार आहे, ते बोलतात जनकजी की अस्मिते आदित्य याज्ञवल्क्य किंज्योतिरेवायं पुरुषं. हे याज्ञवल्क्य जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा हा मनुष्य कोणत्या ज्योतीनं व्यवहार करतो? तर तेव्हा याज्ञवल्क्यजी उत्तर देतात की चंद्रमा एव अस्य ज्योतिर्भवती.
तर चंद्रमाच ही याची ज्योती आहे. चंद्र नसा एव ज्योतिष्या, चंद्रमा चंद्राच्याच ज्योतीने हा सगळे व्यापार करतो. विपल्यते ती कर्म कृते इत्यादी लिहिलं की सगळे व्यापार हे चंद्राच्याच प्रकाशाने होतात. मग याज्ञ जनकजी बोलतात एकच याज्ञवल्क्य हे तुम्ही बोलता ते बरोबर आहे. सूर्य मावळल्यानंतर चंद्राच्या ज्योतीने मनुष्य प्रकार व्यवहार करतो. आस्ते पल्लेते कर्म कृते विपल्येती म्हणजे राहतो, कर्म करतो, कुठे जातोही वापसही चंद्राच्याच प्रकाशात येतो. पुन्हा जनकजीने प्रश्न केला की असं ते आदित्य याज्ञवल्क्य चंद्रमस्यस्तमुते किं ज्योतिर्वायम पुरुषरिती चमचंद्र. सूर्यही अस्ताला जातो, चंद्रही अस्ताला जातो, तेव्हा हा पुरुष कोणाच्या प्रकाशाने व्यवहार करतो? तर तेव्हा उत्तर दिलं अग्निरेव असे ज्योतिर्भवती ती अग्नीच याची ज्योती होते. कारण आपण जेव्हा सूर्य आणि अमावस्याचे दिवस आहे कुठे जायचं असेल तर आता अग्नी म्हणून आपण टॉर्च म्हणून दिवा म्हणून कंदील म्हणून त्या ज्योतीने आपण व्यवहार करतो. मग त्यालाच सगळे व्यवहार मनुष्य करतो. तर पुन्हा विचारलं की ठीक आहे सूर्य असताना गेला, चंद्र असताना गेला, अग्नी शांत झाली, तेव्हा कोणत्या ज्योतीने मनुष्य व्यवहार करतो? तर तेव्हा उत्तर दिलं वागे असे ज्योतिर्भवती. वाणी ही याची ज्योती होते. जर आपल्याला दिवाळी मालवला तर मग आता पुढे जायचं असेल, जवळचा माणूस दिसेना, अंधाऱ्या अमावस्याच्या दिवशी आकाशात ढग यावे, पण तेव्हा मग कोणी जरी असला, राजा जरी असला तर त्याला आवाज द्यावा लागतो, मी इथे आहे, आपण कुठे आहेत? मग त्या आवाजाच्या दिशेने मनुष्य जातो. म्हणजे या वाणी रूपी दिव्याच्या साह्याने तो व्यवहार करतो जातो. मग आता हे जरी चारही असताना गेले, सूर्य असताना गेला, चंद्र असताना गेला, अग्नी शांत झाली, वाणी ही शांत झाली, तेव्हा मग मनुष्य कोणाच्या प्रकाशाने व्यवहार करतो? तेव्हा अंतिम उत्तर दिलं आत्मा एव असते ज्योतिर्भवती. आत्मैवायं ज्योतिषा आस्ते पल्लेते कर्म कृते, आस्ते कर्म कृते पल्लेते विपल्येती. म्हणजे या आत्म्याच्याच प्रकाशाने मनुष्य हा सगळा व्यवहार करतो. आत्मा म्हणजे परमात्मा आणि परमात्म्याच्याच या प्रकाशाने सर्व व्यवहार होतात. म्हणजे संपूर्ण जगत हे चक्र परमात्म्याच्या सत्तेनं चालतं. म्हणून परमात्मा भगवान शिव चक्रवर्ती आहे. कारण की केलोपनिषदामध्ये सुद्धा तेन प्राण प्रथम प्रयत्नयुक्त इत्यादी मंत्राद्वारे हे सगळे इंद्रिया कोणाच्या द्वारे कोणाच्या सत्तेने हे सगळे व्यवहार करतात. म्हणजे सगळं तेव्हा सांगितलं की जो श्रोत्राचा स्रोत आहे, प्राणाचा प्राण आहे, असा जो परमात्मा तो त्याच्यामुळे म्हणजे त्यांचा आत्मा आहे आणि त्याच्याच सत्तेनं हे संपूर्ण जगत चालतं. चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलवते हरिण. म्हणजे त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं सगळं जगत चक्र चालतं. म्हणून चक्रम अर्थात जगत वर्तते येन सह चक्रवर्ती. ज्याच्यामुळे हे चक्र चालतं तो भगवान परमात्मा चक्रवर्ती आहे. असे भगवान शिव भोळे चक्रवर्ती आहेत आणि त्यांचे पाय मी माझ्या चित्तामध्ये धारण करतो. कारण की चित्त अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचा पाय जर शब्द अर्थ केला त्याचा आपण कोणताही पाय म्हणजे चरण आणि चरण म्हणजे स्वरूप सुद्धा होतं किंवा भगवान परमात्म्याचे साक्षात चरण मी माझ्या अंतःकरणामध्ये धारण करतो. आणि ते अंतःकरणात धारण आता दुसरी शंका उत्तर येईल, परंतु भगवान शंकराचे पाय मी माझ्या अंतःकरणात धारण करतो असं श्री नाथबाबा बोलतात. मग आता यांचा हे आपलं पहिलं चरण झालं. आता मी म्हटलं होतं की पहिल्या चरणामध्ये ज्याचं वर्णन केलं त्याचा विस्तारानं कथन पुढील 3 चरणामध्ये आहे. आपण जर पाहिलं की शिवपदाचा अर्थ घेतला एक आपण शती अशुभम जो
अशुभाचा नाश करतो तो शिव आणि तेच शिव केवळ त्यांचं नामस्मरण जर केलं आपण तर साधकाच्या जीवनामध्ये जे काही अशुभ आहे ते नष्ट होतात याचं कथन श्री नाथबाबा अभंगाच्या दुसऱ्या वाचे वरता शिवनाम शिवनाम तयान आधी क्रोध काम क्रोध आणि काम हे साधकाच्या जीवनातील अशुभ आहे केवळ शिवनाम आपण जर ग्रहण केलं तर शिवनामाचा प्रभाव असा आहे की त्या साधकाला क्रोध आणि काम हे बाधा करत नाही परंतु कधी वाचे शिवनाम उगतात वाणीला शिव हे या नावाचा उच्चारण केला असतो त्यामुळे काम आणि क्रोध हे बाधित नाही कारण की आता वाचे वरता शिवनाम एवढं आपण केलं म्हणजे भगवान परमात्म्याच्या नामाचा जप केला असता जपच त्यात अक्षरावृत्ती ही कारण की जप कशाला म्हणतात त्याची व्याख्या केली की अक्षरावृत्ती जपा जपस्यात अक्षरावृत्ती या त्याच अक्षरांचं वारंवार आवृत्ती करणं त्यात जप म्हणतात आणि तो जप आपण पाहतो की मानस सोपानुषु वाचिकही तिसरा होतो आणि एक चौथा प्रकारे सांगितला जातो त्याला जिव्हा जप म्हणतात जर आपण पाहिलं तर मग मानस जप उपांशु जप जिव्हा जप आणि वाचिक जप असे आपण 4 प्रकार करू शकतो यामध्ये आपण जो मानसिक जप आहे तो कसा करायचा तर त्याचे वर्णन केलं की ध्येयाद यद अक्षर श्रेणी वर्ण स्वर पदात्मिका जो की बुद्धीने या अक्षर एकामागे एका पाठोपाठ एक ठेवलेले जसे राम शिव शंकर ही अक्षर जी वर्ण स्वर आणि पद स्वरूप आहे त्याच्यात कोणता ना कोणता वर्ण आहे कोणता ना कोणता स्वर आहे आणि ते मिळून एक पद तयार होतं त्या पदाचा आपण उच्चारे अर्थ उद्दिष्ट त्याच्या अर्थाकडे लक्ष ठेवून बुद्धीनं आपण शांत बसून जप कर आपली आता जीव हलवायचे नाही काहीही नाही ओठ हलवायचे नाही असा जो जप केला जातो सब मानसा तो जप मानसिक जप म्हटला जातो दुसरा आहे
उपांशु जप म्हणूया. तो उपांशु जप यामध्ये जीव शौचालयात असतो. ज्या ठिकाणी जिव्हा आणि ओठ चालतं, आपलं मन देवतागत मानसः, देवामध्ये आपलं मन लावायचं आणि जिव्हा थोडं ओठ हलवले तरी चालतात आणि जिव्हानं तो बोलायचा जप आणि त्या बस किंचित श्रवण योग्य असते. थोडं श्रवण योग्य. जर आपण जवळ असलो तर त्या जवळच्याच व्यक्तीला थोडं श्रवण करता येईल. तो उपांशु जप म्हटला जातो. आणि तिसरा आपण एक मध्ये सांगतो जिव्हा जप. केवळ जिव्हा, तिथे ओठ हलायचा नाही. तो उपांशु पेक्षा श्रेष्ठ म्हटलं जातो. केवळ जिव्हा आपली चालायची. जिव्हेनं जो जप केला जातो, केवळ जिव्हेनं, त्याला जिव्हा जप म्हटलं जातात. आणि वाणीनं, वैखरी वाणीनं जो जप केला जातो त्याला वाचिक जप म्हणतात. या जपामध्ये जिव्हा जपापेक्षा 10 पटीनं उपांशु जप श्रेष्ठ सांगितला. त्याच्यापेक्षा 100 पटीनं जिव्हा जप श्रेष्ठ सांगितला. आणि त्या जिव्हा जपापेक्षाही 1000 पटीनं, 1000 पटीनं मानसिक जप श्रेष्ठ आहे. आणि जर हा आपण जप आपल्या वाची आपण केवळ वाणीनं, वैखरी वाणीनंही भगवान शंकराचा जप केला तर त्याचं फल काय सांगितलं. तयान बाधी क्रोधता. जो भगवान शंकराचं नामस्मरण घेतो त्याला क्रोधही बाधित करत नाही आणि कामही बाधित करत नाही. आणि यांचं कारण मूळ तर या सर्वांचं कारण काम आहे. आणि हे ज्याच्या जीवनात असतील तो सदा निश्चित रीतीनं नरकामध्ये जातो, म्हणजे अशुभ होतो. तो निरयपुरीची सभा सन्मानु फारे त्रिविधम नरक सेवन द्वारम नाशर महात्मन काम क्रोध स्वभाव तस्मात एतत्रयम तेजे. कारण ते काम क्रोध ज्याच्याकडे असतील तो निश्चित नरकामध्ये जातो. आणि नरकात जाणं म्हणजे मनुष्याचं अशुभ आहे. त्या अशुभाचं खंडन करण्याचं काम, अशुभ नष्ट करण्याचं काम भगवंताचं नामस्मरण करतात. हे मनुष्याच्या या साधकाच्या जीवनात घातक कसे ते काहीच कळू देत नाही. साधकाला कशाचं ज्ञान होऊ देत नाही. याचं वर्णन आपल्या कल्पना श्रीमद भगवद्गीतेतलं आपण काम एष क्रोध एष रजोगुण महाशव महापात्मा विद्येय वैरण हा जो श्लोक आहे याच्यामध्ये हा काम कसा आहे या कामाचं कार्य दाखविलं. कारण की हा वैरी आहे. वैरण विधी याला आपण हे अर्जुनाचं याला वैरी समजावं. कारण की हा कधी कितीही आपण विषय सेवन केले तरी हा काम तृप्त होईल असं कधीच होत नाही. ज्याप्रमाणे आपण अग्नीमध्ये तूप टाकावं तर ती अग्नी अधिक भडकते. अभिषेक कृष्ण वर्तमैव भूय एवाभिवर्धते. ज्याप्रमाणे अग्नीत आपण तूप टाकल्यानंतर ती आग वाढते. कधी तिला अग्नीत आपण काष्टही टाकली म्हणजे ती याला विझवायचंय तर विझवणार नाही. त्याप्रमाणे आपण विषयांचं सेवन करत गेलं तर ती वासना कमी होत नाही, उलट ती वासना वाढत चालते जाते. म्हणून या कामाला विषय सेवन कृतीचं कारण नाही तर केवळ भगवान नाम आहे. कारण की याविषयी आपल्याला ययातीचा दृष्टांत सर्वांना ठाऊक आहे. ययाती राजाने आपल्या पुत्राचं आयुष्य देऊन या कामाची पूर्ती करण्याकरता त्याने प्रयास केला, परंतु त्याची काम वासना कधीच शांत झाली नाही. हे काम कधीच अन्य साधनानं पूर्ण होत नाही. जर आपल्याला तो नष्ट करायचा असेल तर भगवत साधना, भगवत भजन, भगवत भक्ती, भगवत नाम आहे. त्यांच्याच नामानं ही वासना मनुष्याची शांत होऊ शकते. Thank you.
हा कसा एक हे आपल्याला हळूहळू तो मनुष्याला कसा दाखवतो याच्याकरता एक दृष्टांत श्री भगवान परमात्म्याने गीतेतच दिला. धूमेन व्रियते वंदे यथा वर्षो मलेच यथो वेलाव्रतो गर्भ तथा तेनेद मावृत. तर सांगतात की धूमेन व्रियते वंदे हा जर काम सूक्ष्मता आणि सूक्ष्म ते आपण त्याला काम जर पहिला सूक्ष्म नंतर तो स्थूलतेला आला आणि अतिशय स्थूल झाला तर काम कसा जातो पहा. पहिल्या जर काम वाचणं आपल्या अंतःकरणात सूक्ष्म असेल की तर ही कशी मनुष्यांची अग्नी आहे. अग्नी हा धुराने आच्छादित असतो परंतु त्याच्या कार्याला रोखवत नाही. तसा काम जर आपल्या अंतःकरणात सूक्ष्म असेल तर आपण जे काही काम करतो आपण जे काही चिंतन करतो त्याला पूर्णतः आच्छादित करत नाही. तो क्रियाकारित्व त्याच्यामध्ये राहतो. परंतु जर काम हा स्थूलतेला आला तर जसा दुसरा दृष्टांत दिला की मलेन आदर्श हा मळाने आरसा झाकला जातो. त्या पदार्थाचं स्वरूप तर राहतं परंतु त्याच्यामध्ये कार्यकारी क्षमता राहत नाही. जसं आरशावर जर धूळ झाली तर आरशाचं स्वरूप दिसतं परंतु तो आरसा आपलं प्रतिबिंब दाखविण्यास समर्थ होत नाही. तसा काम त्या व्यक्तीचं स्वरूप राहतं परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचा ज्ञान त्याचं स्वरूप त्या प्रकट होत नाही. जर काम स्थूल अवस्थेत आला आणि काम जर स्थूल करतेला गेला तर काय होतं की स्थूल करतेला गेल्यानंतर तर त्याचं त्याला मी कोण आहे हेही कळत नाही आणि मी काय केलं पाहिजे हेही कळत नाही. कार्यकारीही राहत नाही आणि मी कोण आहे हेही कळत नाही. कसा म्हणजे जाणारे कसा गर्भ आच्छादित असतो. मग आपल्याला हे कळत नाही की हा मुलगा आहे जागाच्या आत असलेला मुलगी आहे की हे काय क्रिया करतोय म्हणजे त्याचं स्वरूपही कळत नाही आणि त्याची क्रियाही कळत नाही. तसाच काम अतिशय स्थूलतर झाला तर मनुष्याला मी कोण आहे मी काय केलं पाहिजे माझं कर्तव्य काय आहे हे काही कळत नाही. अशा प्रकारे हा काम मनुष्याचा वैरी होतो. त्याला आपल्या परमार्थ पथावर आणि घसरतो. त्याला म्हणजे काहीच कळून देत नाही म्हणून तो साधकांचं अशुभ करतो आणि त्या अशुभाचा नाश भगवंताचं नामस्मरण परमात्म्याच्या नामात हे अशुभाचा नाश करत आहे. आणि यातच आपण विचार केला तर हरिहरा हरी वेद म्हणजे याच्या दोघांमध्ये भेद नसल्यामुळे आपण भगवान शंकराचं काय आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचं काय कोणतंही नाव घेतलं तर आपल्या अंतःकरणातील काम क्रोधादी विकार नष्ट होतील. कोणतेच वेळेस प्रेमात भगवंताचं नाव घ्या.
शिवभोगा चक्रवर्ती या पदाचा विस्तार आपण पाहतो की शिवपदाचा अर्थ आपण कळलो की शती अशुभम. इथे शिव हा जो आपल्या जीवनातलं अशुभ नष्ट करतो ते शिव आहे. त्यांच्या नामस्मरणाने आपल्या जीवनातलं अशुभ काम क्रोध हे नष्ट होतात याचं कथन केलं. आणि आता कारण की भगवान हे भोळे चक्रवर्ती आहे. भगवान इतके भोळे आहेत की कशाचाच विचार न करता ते सगळ्यांना सर्व धोपट काहीही देऊन टाकण्यास समर्थ आहेत. ते देऊनच टाकतात, काहीही विचार करत नाही. यामुळे त्यांच्या भोळ्या या फळाचा विस्तार श्री नाथ बाबा अभंगाच्या तिसऱ्या चरणात. धर्म अर्थ श्रीनाथ बाबा म्हणतात की शिवा प्रत्यक्ष देखता केवळ भगवान शंकराला पाहिलं तरी धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होईल. भगवान विष्णूचं कसं भगवान पांडुरंग परमात्म्याबरोबर
श्री नामदेव नित्य राहत असत, नित्य त्यांना पाहत असत, तरी सुद्धा त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली नाही. गुरुंकडे शरण जावं लागलं, परंतु भगवान शंकर असे आहेत, त्यांना काहीही नाही. साक्षात पाहिलं एवढे भोळे त्यांना माझं दर्शन केलं ना, बस देऊन टाका. बस सगळ्यात श्रेष्ठ पुरुषार्थ, ज्या पुरुषार्थाकरिता सगळे योगी जपे तपे नित्य प्रयासरत राहतात, त्याच्या करताची सगळी बरोबर चालू आहे. परंतु भगवान शंकर काही एक विचार न करता सहज पाहिले, दर्शन झालं, देऊन टाका. म्हणजे भोळा एवढा स्वभाव की मागचा पुढचा काहीही विचार न करता केवळ पाहिलं तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष भगवान शंकर त्यांना देऊन टाकतात. आता आपण पुढे पाहूया, पण एक सगळ्यात हे 3 पुरुषार्थ आहेत. पहिले धर्म, अर्थ आणि काम. हे अनित्य पुरुषार्थ आहेत, नित्य नाही. आणि नित्य पुरुषार्थ एकच मोक्ष आहे. मग आता एकाच वर्णन आपण पाहूया, जर समय भेटला तर मागचं वर्णन. परंतु आगो जसा हस्ती के पाँव में सब पाँव ही जाते हैं, त्याच रीतीनं आपण जर केवळ मोक्ष जर प्राप्त होत असेल तर बाकीचे प्राप्त झाले असं समजून पुढे आपण चालूया. मोक्ष हा एक पुरुषार्थ, कोणाला केवळ दर्शन मात्रानं प्राप्त झाला याचा आपण थोडासा दृष्टांत पाहूया. कारण की तो दृष्टांत पाहिल्याशिवाय शिवरात्रीचं व्रत आपला कीर्तन पूर्ण होणार नाही. कारण की याच्याविषयी आपल्याला शिवपुराणामध्ये येते ते नामदेव रायांनी याचं वर्णन केलंय, परंतु त्याने लिंग पुराणानुसार वर्णन आहे आणि शिवपुराणामध्ये थोडं वेगळं वर्णन आहे. शिवपुराणामध्ये ही जी या शिवरात्रीचं व्रत कोणी केलं आणि भगवान शंकराचं दर्शन झाल्यानंतर तो मुक्त झाला की नाही याचं वर्णन करताना बोलतात की एक वेळेस एक जंगलामध्ये, आता त्यानुसार वर्णन करतो, कारण एक भिल्ल राहत, त्याचं नाव होतं गुरुद्रुह आणि नामदेव रायांनी दिलं चंडभिल्ल. तिथं नामदेवरायांनी चंडभिल्ल नाव सांगितलं. हे शिवपुराणामध्ये त्याला गुरुद्रुह म्हणतात. मग हा येथे नामदेवरायांच्या कथनानुसार हा इंद्राचा सेवक होता, भूतसेन नावाचा इंद्राचा सेवक. परंतु काही सेवा करत असताना त्याच्याकडून उणीव घडली, चूक घडली. शय्या झोपण्याची काम करून लावत असताना ते चुकलं आणि इंद्र रागवून त्यांना शाप दिला, जा तू तीरात बसेल, भिल्ल बसेल. आणि शाप दिल्यानंतर तो तिथे चंड भिल्ल झाला, तर आपण गुरुद्रुह झाला. आणि तो पहिल्यापासून जन्मल्यापासूनच तो अनाचारी, दुराचारी पशु पक्ष्यांना मारून आपला उदरनिर्वाह करत असे. आणि त्याचा उदरनिर्वाह असा चालू असत. कधी एकदम क्रूर, कधी जीवनात धर्मकृत्य त्यानं कधीच केलं नाही, एकही धार्मिक कर्म त्याच्याकडून घडलं नाही, असा पूर्णतः अनाचारी मनुष्य. असा त्याला कधी शिवरात्र, काय शिवरात्र, कोणता उपवास काहीही माहित नाही. पण अशा कालावधीनं एकदा शिवरात्री आली. त्याला ठाऊक मिळाले की ही शिवरात्री आहे, परंतु त्या दिवशी प्रारब्ध योगानं त्याला काहीच खावयास प्राप्त झालं, ते काहीच भेटलं नाही. आणि मग त्याची जी काही माता पिता पत्नी आहे त्यांनी सांगितलं, अरे वनेश्वर, आम्हाला काहीतरी खायला तरी दे, कारण तू जोपर्यंत मला खाण्याकरता आणणार नाही तोपर्यंत आम्ही भुकेला मरू. मग त्यांच्या आदेशानुसारच त्या दिवशी तो वनामध्ये शिकारी करता निघाला. शिकारी करता गेल्यानंतर मग आता सगळीकडे फिरून थकला, परंतु शिकार त्या दिवशी तेच प्राप्त झाले नाही.
आणि शिकार प्राप्त न झाल्यामुळे त्यानेही विचार केला की मी आपण घरी जाऊन काय करू. आणि मी जर जोपर्यंत घरी काही घेऊन जाणार नाही तोपर्यंत माझे जे काही माता पिता पत्नी पुत्र आहेत ते उपवासी राहतील, भोग्याला मरतील. म्हणून काहीतरी आपण शिकार घेऊनच गेलं पाहिजे, तेव्हा त्यांचं पोट भरेल. म्हणून त्याने विचार केला आणि घेता एका सरोवराजवळ आल्यानंतर त्याने विचार केला की आता या ठिकाणी काहीतरी प्राणी येतील पाणी पिण्याकरिता, त्यावेळेस आपल्याला शिकार भेटेल. म्हणून त्याला तिथेच राहण्याचा विचार केला. आणि अशा नंतर त्या ठिकाणी तो गेल्यानंतर त्याला एक वृक्ष दिसला. तो होता बेलाचा नामदेवराज. बोलतात की तेथे कपिल वृक्ष त्या ठिकाणी एक मोठं झाड बेलाचं होतं आणि त्याच्यावर चढून तो त्या ठिकाणी बसला. आणि बसल्यानंतर मग आता तो बसला. आता नामदेवराजांनी त्याचं वेगळं वर्णन केलं की 3 प्रहर त्याला त्याच्या पुढे कोणी सांगलं. नामदेवराज बोलतात की 3 प्रहर तो एक एक पाला असा तोडून खाली टाकत होता. मग 3 प्रहरामध्ये झोपडामध्ये काळ होता की एक एक पाला टाकत असताना सगळे पानं त्या खाली एक भूमिगत शिवलिंग होता आणि त्या शिवलिंगावर पडून. त्याच्यामुळे भगवान शंकर संतुष्ट झाले. पहाटेला मग सगळे पशु पक्षी पाणी उठल्यानंतर मग पाणी पिण्याकरता सगळे तिथे मृग नंतर एक एक आले असं वर्णन आहे. नंतर शिवपुराणामध्ये सांगितलं की त्याच वेळेस तो गुरुगृह नावाचा भिल्ल त्या बिंदू वृक्षावर बसला असताना एक हरणी, जी मोठी हरणी होती, कारण की एक हरण त्याला 2 पत्नी होत्या. नंदराजांनी वर्णन केल्यानुसार की कांचीपुरी राजा नामे सोमदत्त, कांचीपुरी नगरातील एक राजा सोमदत्त नावाचा राजा होता. आणि त्याचा ऐश्वर्य इंद्रासारखा महान. म्हणजे इंद्राचंही ऐश्वर्य त्याच्या पुढे लागेल असं ऐश्वर्य. त्याला 500 पत्नी होत्या. 500 पत्नी असताना त्यात 2च पती होतात, बाकी सगळ्यांना विचारले. आणि त्यांना श्री नामदेवराजांनी वर्णन केल्यानुसार पत्नीनं केलेलं पाप त्या पतीला भोगावं लागतं. की जे काही आपलं प्रजा आहे त्या प्रजेनं केलेलं पाप हे राजाला भोगावं लागतं. राजियाचे ते पुरोहित, राजाने केलेलं पाप पुरोहिताला भोगावं लागतं. म्हणून हा बोले धर्मशास्त्र, असं धर्मशास्त्र आणि सगळ्यांना माहित आहे, परंतु त्याचं वर्ण कळत नाही. गुरुने ते केले, ते शिष्य केले भोगावे गुरुने. आणि स्त्रीने केले घेणे पुरुषाचे, म्हणजे पत्नीने केलेलं पाप पुरुषाला प्राप्त होतं. या न्यायानं त्या 5 म्हणजे 2 स्त्रिया सोडून बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत 498 त्यांनी केलेलं पाप राजाला प्राप्त झालं. आणि राजाला त्यामुळे हरणाच्या हरिण व्हावं लागलं. आणि ज्या पतिव्रता 2 स्त्रिया होत्या त्या दोन्ही हरिणी झाल्या.
आणि त्यातलीच एक हरणी मोठी ती आली तेव्हा त्या गुरुत्वार नावाच्या फुलाने त्याला मारण्याकरता बाण लावला तेव्हा काही बेलाची पानं आता याला थोडी मारत टाकली ती बेलाची पानं खाली काही पडली आणि जवळ पाणी त्याने करता ठेवलेलं असेल एखादा आपलं जे काय त्याला आपण भोपळा वगैरे म्हणतो ते पाणी वरून खाली पडलं म्हणजे पाणीही पडलं आणि बिंदूही पडल्यामुळे पहिल्या प्रहराची त्याच्याकडून पूजा झाली भगवान शंकर त्याच्यावर संतुष्ट झाले भगवान शंकर संतुष्ट झाले आणि नंतर बाण मारण्यात खूप आवाज आला त्या हरणीनं पाहिलं तर त्या हरणीनं विचारलं की अरे तू काय करतोस त्याने सांगितलं की तुला मारून तुझ्या माय आमच्या घरच्यांना खाऊ घालेल त्याने सांगितलं की एवढं कर की तू मला मार याच्यासारखं उपकार कोणता आहे सगळ्यात मोठा उपकार आहे मी मरायला तयार आहे परंतु माझी जी काही मुलं आहेत ती माझ्या छोट्या बहिणीला आणि माझ्या पतीला अर्पण करून वापस येते परंतु हा तिला म्हणाला की तू वापस गेल्यानंतर मला ठकवणार मग तिने शपथ घेतली तिने शपथ घेऊन सांगितलं की मी जर वापस नाही आले तर वेद विकणाऱ्या ब्राह्मणाला जितकं पाप लागतं पुन्हा संध्या रहित मनुष्याला जे पाप लागतं आणि जो द्रोह करणारा आहे त्याला जे पाप लागतं अशी अनेक पापाची यादी सांगितली की पाप सगळं मला लागो जर मी वापस आले नाही मग ही शपथ ऐकून त्याने सांगितलं तुझा त्यानंतर ते आनंदाने पाणी पिऊन वापस त्याच्यानंतर दुसऱ्या प्रहरामध्ये की दुसरी फिरत तिला मोठीला शोधत छोटी जी काही हरणी बहीण होती ती आणि तिलाही मारण्याकरता कोणा बाण उचलला तेव्हा काही बिंदूपत्र खाली पडले आणि पाणी खाली काही पडलं त्याने भगवान शंकर अधिक प्रसन्न आणखी झाले त्याचा आवाज ऐकून ती हिरणी म्हणाली तू काय करतोस पहिल्याप्रमाणे आणि सांगितलं की मी तुझं माणसं घेऊन जाणार मग तेव्हा त्याने सांगितलं याच्यासारखा उपकार मोठा कोणता आहे आपला देह एखाद्याच्या पोट भरण्याकरता कामी लागतोय याच्यासारखा मोठा उपकार कोणता परंतु माझी जी मुलं आहेत ती माझ्या कारण की तिला नाही बघतो ही इकडे झालेली आहे पतीच घरी आहे मग त्यांनी पतीला अर्पण करून वापस येते तेव्हाही तिला असेच काही कारण जो वचन देऊन पण त्या वचनाला मुकरतो ते वचन पालन करत नाही त्याला जे पाप लागेल ते मला पाप लागो पुन्हा जो धर्माचं पालन करत नाही त्याला जे पाप लागेल ते मला पाप लागो असे शपथ घेतले आणि त्यामुळे देवाने जाऊ दिलं तेही गेले नंतर तिसऱ्या प्रहरात पुन्हा तो जो हा हिरण होता एकदम मस्त एकदम तो आल्यानंतर हा अतिशय आनंदित झाला पुन्हा बाण जोडला पुन्हा तेव्हाही बिलोपत्र खाली पडले पुन्हाही पाणी पडलं तेव्हाही जो काही हरण होता हरण म्हणाला की तू काय करणार काय करतोस ते मारणार म्हटल्यानंतर तोही प्रसन्न झाला पहिल्याप्रमाणे त्यानं सांगितलं आणि इथेही त्यानं अनेक शपथ घेतल्या की मला जाऊ दे मी नाही आलो तर हे पाप मला लागेल आणि ते त्याच्यामुळे तिसऱ्या प्रहरात सोडून दिलं त्यावेळेस की याचं अंतःकरण आधीच या भेदाचं शुद्ध झालं होतं हे तीनही आपल्या घरट्यावर घरी पोहोचल्यानंतर सगळे एकत्र दोन्ही हरणी आणि हरण एकत्र झाला त्यांनी विचार केला की आता आमची अशी अशी घटना झाली सगळ्यांची तीच झाली मग मोठी हरणी म्हणते माझ्याशी पहिल्यांदा मुलगा भेटला पण मी अगोदर झाला तुम्ही इथे राहा परंतु आणि माझ्या बालकांचा संवाद करा दुसरी बोलते की मी तुझी दासी आहे मी अगोदर जाणार तुम्ही इथे राहा आणि तेव्हा हरण बोलतो की आई विना हे बालक राहू शकत नाही पण बालकाच्या संवादाचा बालकांना सांभाळण्याकरता तुम्ही दोघी जणी राहा मी जातो परंतु त्यांनी विचार केला की जर तुम्ही गेले तर तुम्ही भव्य करून या जीवनात जगण्याला काय आहे म्हणून तुमच्या बरोबर आम्ही येणार तिघांनी ठरवलं की आपण आता मरून जायचं आणि त्या भेदाच्या परिवाराला प्रसन्न करायचं आणि ते आपले मुलं दुसऱ्या शेजारी हरवीत असतील त्यांच्याकडे देऊन टाकले परंतु ते मुलंही मागे लागली म्हणजे
आपले माता पिता जाऊ लागले, आपण इथं काय करावं? तर ते दोनही पिलं त्यांच्या बरोबर गेली आणि त्यांच्या बरोबर गेल्यानंतर पाचांना पाहून पुन्हा यानं बाण जोडला, पुन्हा बिलोपत्र आणि पाणी खाली पडल्यानंतर चौथ्या प्रहराची ही पूजा झाली. त्या भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले आणि तेव्हा अंतकरण त्याचं शुद्ध झालं. त्यावेळेस हे सगळेच म्हणतात, आता आम्हाला तू मार आणि तुझा जो काही तुझ्या माता पित्यांना तृप्त करायचंय ते तृप्त कर. परंतु यांची धार्मिक स्थिती, यांची वचन पालकत्व पाहून तो भिल्ल अतिशय प्रसन्न झाला. तो म्हटलं, एवढ्या हे प्राणी जर आपल्या वचनाला सोडत नाही तर माझ्या मी का आतापर्यंत जन्मामध्ये मी केवळ पापच पाप केलं. म्हणून त्याला पश्चाताप झाला आणि त्याने सांगितलं, तुम्ही वापस जा, मी आता नाही मागणार नाही. आणि एवढे त्याच्या अंतःकरणामध्ये बदल झाला. आणि त्याच वेळेस भगवान शंकरजी तेथे प्रकट झाले. भगवान शंकरजी प्रकट झाले आणि या भोपी शिवरूपम दृष्ट्वा मुक्तो अभवत साक्षात. व्याध सुद्धा भगवान शंकराला पाहून तो साक्षात मुक्त झाला. म्हणजे मला एवढंच सांगायचंय की शिवाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर व्याध मुक्त झाला, एवढी स्थिती झाली. आणि तोच व्याध पुढे जाऊनंतर सगळे त्या 5,000 नाही विमान आलं त्यांच्याबरोबर, तेही हरणही ते गेले. आणि तोच व्याध पुढच्या जन्मामध्ये म्हणजे त्याचंच नाव गुह पडलं. आणि पुढच्या जन्मामध्ये शृंगवेर पुरामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजी ज्या निषादाला भेटले तो निषाद म्हणजेच हाच व्याध पुढच्या जन्मात निषाद बनला. तो भगवान प्रभू रामचंद्राचा मित्र झाला. इथपर्यंत त्याचा विकास झाला आणि त्यानंतर तो निषादही त्या जन्मामध्ये जाऊन मुक्त झाला. असं म्हणजे भगवान शंकराला पाहिल्यानंतर मनुष्य मुक्त होतो. आणि शेवटच्या चरणात सांगितलं की एका जनार्दनी शिव निवारी काळी काळाचा भेद. कारण की भगवान शिव कसे आहेत? कारण ते चक्रवर्ती आहे. आणि चक्रवर्ती राजा कोणावरही शासन करायचं ठरवलं तर तो सगळ्यांना दंड देण्यास समर्थ आहे. आणि दंड देऊन प्रजेचं पालन करू शकतो. कली काळ हा कली काळ म्हणजे हा कलियुग हा जो काळ आहे त्याच्यावर शासन करून या सगळ्या प्रजेला सुख देण्यास असे चक्रवर्ती राजे समर्थ आहेत. आणि त्या चक्रवर्ती राजाचे पाय मी माझ्या अंतःकरणात धारण करतो असे श्री नाथबाबा म्हणतात. ज्ञानेश्वर श्री भगवान सिद्धेश्वर श्री ज्ञानोबा सद्गुरुदेव महाराज व अन्य सर्व गुरुवर्यांच्या सर्व संतांच्या कृपेने जसा अमृताचा विचार करता आला तसा विचार करण्याचा प्रयास केला. ही सेवा या सर्वांच्या चरणी अर्पण करून यश ठिकाणी सेवा एका जनार्दनी शिव शिवाई करता